Yes, at least you felt the suffering, the pain, the toil, the hard work that every teacher undergoes every single day. We never give up on you and we will never give up on you. Okay? हम भले डांटते हो चाहे जो भी कहते हो, from inside, from the bottom of our heart, all we want is that you all succeed, you all understand, value and go ahead successfully in life. All the best to all of you. After the students, may I have some teachers coming up and sharing their views? Who else but our very own Sachin sir? Please come, sir. Good morning, Chairman sir, Principal ma'am, and all teachers, especially new teachers. Okay. मैंने कल 10th स्टैंडर्ड में एक क्वेश्चन किया था. मैम थोड़ा सा सर प्लीज. 10th स्टैंडर्ड में एक क्वेश्चन किया था कि टीचर आपके नज़र में क्या है. तो एक बड़े होनहार स्टूडेंट ने आंसर दिया था, नाम नहीं बताऊंगा, कि सर सेकंड मदर. भला. और अभी भी बहुत लोगों ने कहा कि टीचर सेकंड मदर होते. मैंने उनको ये कहा था कि मुझे काउंट मत करना आंसर देने से पहले. तो उन्होंने कहा हाँ सर सेकंड मदर. सेकंड मदर उन्होंने कहा, कितना बड़ा रिस्पेक्ट दिया है हमें. मैंने उनको बहुत पॉजिटिव लिया उस सेंटेंस को. सच में सेकंड मदर होती है. आज ये टीचर डे है, बट मैं एक कहानी सुनाने वाला हूं. स्टूडेंट के लिए है, गर्ल्स के लिए, बॉयज के लिए, और यहाँ पे जो सेकंड मदर है उनके लिए भी है. यहाँ पे जो मदर है जिनकी किसी की बेटी प्राइमरी में, प्री प्राइमरी में, सेकेंडरी में, कोई उस जर्नी में आगे बढ़ने वाला है, तो उन्हीं के लिए एक स्टोरी है, लेकिन कहानी मराठी में. ठीक है, इसलिए जानबूझ के मैं मराठी में बोलने वाला हूं, क्योंकि स्वमत लिखते लिखते हमारी हालत खराब होती है. ठीक है. सो स्टूडेंट लास्ट बेंच रणवीर लिसन. ठीक है. सॉरी, कहाणीचं शीर्षक आहे ती किंवा तो वयात येताना. ती किंवा तो वयात येताना. 15 वर्षाच्या नेहाच्या दप्तरात तिच्या बाबांना एक मुलाचे पत्र सापडले. नेहाचे बाबा अत्यंत काळजीत. त्या अवस्थेत ती चिठ्ठी नेहाच्या आईला दाखवतात. आई थोडी गंभीर होते, परंतु ती चिठ्ठी आपल्याला सापडली आहे हे नेहाला न कळून देण्याबाबत तिच्याशी रोजच्या प्रमाणे वागण्यात नेहाच्या बाबांना रिक्वेस्ट करते, विनंती करते. दुसऱ्या दिवशी सकाळी आई नेहाला आवडणाऱ्या गरमागरम पोह्यांची डिश घेऊन तिच्या खोलीत जाते. अभ्यास करत असलेल्या नेहाला म्हणते, नेहा, ती नेहा तुमच्यापैकी कोणी असू शकते हे लक्षात ठेवा, किंवा तो मुलगा तुमच्यापैकी कोणी असू शकतो. नेहा, अभ्यास जरा बाजूला ठेव ग आणि हे गरमागरम पोहे खात माझ्याशी गप्पा मार. नेहाशी गप्पा मारता मारता आई म्हणते, अगं नेहा, आता आपण दोघं मैत्रिणी झालो आहोत. नेहा थोडी घाबरते, थोडा डर जाती हो, घाबरते. अगं तू मोठी झालीस ना आता तुझी आई म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. नेहाच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क येतात, फिलिंग क्वेश्चन मार्क येतात. नेहा, ज्याप्रमाणे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते, सायन्स टीचर, ज्याप्रमाणे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे मेंटली आणि फिजिकली बदलही सुरू होतात. छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायला लागतो, आपली चिडचिड होते, कधी कधी खूप उदास वाटतं, एकटं वाटतं, खूप रडू येतं, रोणं आता आहे, कधी कारण नसताना उगीच हसू येतं, आणि हो, कधी कधी आई वडिलांचा रागही येतो, बाबांचा राग येतो. सगळ्या बदलाबाबत वयात येत असताना अजून एक नॅचरली मोठा बदल असतो, तो म्हणजे आपल्याला अपोजिट जेंडर बद्दल वाटणारं अट्रॅक्शन. एखादी व्यक्ती इतकी आवडू लागते की आपण त्या आकर्षणाला प्रेम समजून बसतो. पण बा, ह्या वयात होतं ते फक्त अट्रॅक्शन, आकर्षण. प्रेम नसतं. जर एखाद्या मॉलमध्ये गेल्यावर आपल्याला फटकन ड्रेस आवडतो आणि त्याचप्रमाणे एखादा मुलगा
त्या वयातील किंवा मुलगी त्या वयातील मुलाला आवडू लागते. कोणाला दिसणं, कोणाला आवाज, कोणाला डोळे, कोणाला स्टाईल, ह्या सर्व गोष्टी आवडतात. पण कोणावरही प्रेम करणे इतकी प्रगल्भता, मराठी शब्द आहे, प्रगल्भता आलेली आपल्यात नसते. तर कोणी दुसरीच व्यक्ती आवडू लागते. या वयात मन थोडं चंचल असतं. कोणत्या गोष्टीला महत्व, किस बात को इम्पॉर्टन्स देना है, हे आम्ही पता नाही होत आहे, माहीत नसतं. थोडक्यात सांगायचं काय, जेवणात ताटात विविध पदार्थांचा समावेश असतो, पण आपलं आयुष्य जेवणाचं ताट आहे. आपलं आयुष्य जेवणाचं ताट आहे आणि त्यातील पदार्थ म्हणजे आपले आई वडील, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, शाळा, टीचर, आपल्या प्रिय असणाऱ्या व्यक्ती, हे सगळं आपल्या आयुष्याचा भाग आहे. ते आयुष्य नाहीये, तो आयुष्याचा भाग आहे, तो आयुष्य नाहीये. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीलाच आयुष्य समजून बसतो, एखाद्या व्यक्तीला आपण आयुष्य समजून बसतो, तिथे अडचण, तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. हे वय खूप नाजूक असतं ग बाळा. सगळं जग वयात सुंदर दिसतं, पण त्या सुंदरत्या मागचं भयान रूप मात्र दिसत नाही. यासाठी सतत सावधान राहून या वयातील मुलांनी प्रवास केला पाहिजे सांभाळून. आकर्षणाचा, अट्रॅक्शनचा कितीही मोठा खड्डा आला तरी त्या खड्ड्याला चुकवून आपल्याला त्या ध्येयाबद्दल मोठा अडथळा त्याला करायचा. तो अडथळा आपल्या मार्गात येऊ न देता आपण मार्गक्रम जर्नी केली पाहिजे. आपल्या आईचे बोलणं ऐकून, ये मम्मी जब उसको समझा रही थी, सब बता रही थी दोस्त बन के, जो आपके टीचर भी आपको समझाती है. जेव्हा समजा होती तेव्हा नेहाला रडू आवरलं नाही. ती उठून आईला कडकडून मिठी मारली आणि आतून आपल्या दप्तरातून चिठ्ठी काढली आणि आईला दाखवत म्हणाली, आई